हेलो एवरीवन, वेलकम बैक टू आवर चैनल आईटी कपल ब्लॉग्स। तर भाई ये थम्सअप क्यों किया मैंने? थम्सअप इसलिए किया, सब्सक्राइब कर देना बाद में। चला ठीक है जो थम्सअप कर दिया तो कर दिया। वेलकम बॅक। आणि गावावरून आल्यानंतर सगळ्यात आधी जे काम केलं ते म्हणजे व्लॉग रेडी केले, कारण 2 दिवस झाले चॅनलवर कुठला व्लॉग आला नव्हता। तर आल्यानंतर जो पण मी 2-3 दिवसाचा कॉन्टेंट होता तो सगळं एडिट केलं एका दिवसामध्ये आणि सगळे व्लॉग रेडी 1 बाय 1 तुम्हाला बघायला मिळतील। मी गावाला गेलो तो व्लॉग तुम्ही बघितला असेल, त्याच्यानंतर माझं विलेज टूरवाला बघितला असेल आणि फार्म टूरवाला म्हणजे 3 व्लॉग आपल्या चॅनलवर लाईव्ह आहे। बघितले नसेल तर ते पण बघा। आणि अशा प्रकारे पुण्यामध्ये आल्यानंतर रुटीन परत स्टार्ट झाली आहे। गावाकडे चक्कर मारण्याचा एक फायदा असा झाला की एक सर्कलमध्ये मी फिरत होतो बऱ्याचशा दिवसांपासून, महिन्यापासून, म्हणजे इथं पुण्यामध्ये इन शॉर्ट सर्कल बोलण्यापेक्षा माझी डेली लाईफ होती ती चालू होती। बट हे थोडंसं ना सडनली एक अनप्लॅन ट्रिप मारून आल्यानंतर एक वाईब चेंज झाल्यासारखं वाटतंय आणि काहीतरी थोडी रिफ्रेशमेंट आता जाणवते आणि बरेच दिवस अजून ती जाणवेल। म्हणजे आता कुठं जायची गरज नाही पडणार आणि जी पण ही डेली लाईफ आहे ती अजून एका एक्साइटमेंटने पुढे चालत राहील। म्हणजे ह्या ट्रिपचा तो फायदा झाला आणि आता आपल्या डेली लाईफला सुरुवात केलीच आहे। तर घरात आल्यामुळे घराचे कामं पण सुरू झाले। सगळ्यात आधी आम्हाला आता बाहेर जायचंय गिफ्ट घ्यायला। कोणासाठी घ्यायला जायचंय ते तुम्हाला अर्चू पुढे सांगेल। आता ऍक्च्युली आम्ही बाहेर निघालोय ते एका खास कारणासाठी, एक गिफ्ट घ्यायचंय। आणि ते गिफ्ट कोणासाठी घ्यायचंय तर उद्या जसं माझ्या भावाचं आता मागे लग्न झालं तर लग्नानंतर पहिल्यांदा ते ॲज अ कपल घरी येत आहे। तर मग त्याच्यासाठीच फर्स्ट टाइम येत आहे, तर काहीतरी गिफ्ट देऊ या हेतूने, म्हणजे त्यांच्यासाठी काहीतरी घ्यायचं यासाठी बाहेर चाललोय। आणि असं काही स्पेसिफिक असं अजून डोक्यात नाही की काय घेणार किंवा काय द्यायचंय मला। बघू बाहेर किंवा थोडंसं 1-2 गोष्टी बघू आणि त्यातलं एखादं फिक्स करू। आणि त्यात अजून एक गोष्ट आहे ती मी तुम्हाला पुढे सांगेल, एक अनाउन्समेंट आहे। भावासाठी गिफ्ट घ्यायचंय, काय एक्साइटमेंट, काय रेडी झाली ती। वा वा वा, बॅग नॉर्मल रेडी बैग, न्यू बैग, पर छान है रे। दिख रहा है, ग्लो दिख रहा है चेहरे पे, जो मुस्कान आ रही है ना भाई वो दिख रही है फेस पे। तू कशी तुझ्या 3 व्लॉग मध्ये कशी मुस्कान अशी दिसत होती, घरी जायची एक्साइटमेंट होती। ऐक ना, माझ्या घरचे येत आहे, मला खूप आवडलं पण बरं का, काय? तू नाही ती बॅग, पण ती मी कॅरी करते त्याच्यामुळे महत्व मला आहे। अरे तुझ्यामुळे त्या बॅगेची सुंदरता वाढली, मला असं म्हणायचं होतं। समझा नहीं तेरे को, कॉम्प्लिमेंट तेरे लिए था वो, बस घुमा के था वो। आता स्टार्टिंगला जेव्हा ब्लॉग सुरू केला तू बोलत होता की गावाकडे जाऊन आलो, फ्रेश वाटतंय आणि वाईब चेंज झाली। तर नक्की तुझी वाईब काय चेंज झाली, म्हणजे काय असं तू वेगळं केलं की तुला एकदम मूड फ्रेश झाला आणि जे आता परत डेली रुटीनला तुला एक नवा उत्साह आलाय? असं काय वेगळं नाही केलं, बट जसं मी सांगितलं ना की एक सर्कलमध्ये लाईफ फिरत होती आणि ती थोडीशी चेंज होते ना सडनली। असं अनप्लॅन वाली जी केली मी, डायरेक्ट विचार केला आणि निघालो, तर त्याच्यामुळे 2-3 दिवसाची माझी रुटीन डायरेक्ट चेंज झाली आणि नवीन गोष्टी थोड्याशा ऍड होतात ना। नवीन गोष्टी म्हणजे आता गावी तर आपण नेहमीच जातो, बट ही एक ना रुटीन तुमची चेंज झाल्यामुळे ना असं काय बोलतात, बॉडीचं स्ट्रक्चर जे बोलतो ना, एक रुटीन मध्ये बसल्यावर तुम्हाला कंटाळा येतो आणि असं काहीतरी नवीन गोष्टी घडल्या ना की मग जरा पॉझिटिव्ह वाटतं आणि जरा रिफ्रेश वाटतं। तसंच काहीतरी झालं। बट एवढ्या याच्यामध्ये मी आता ब्लॉग पण बघितले असतील लोकांनी, तुला सांगतो मी, ते एक मंदिर होतं, त्या मंदिराला मी आणि वेदूने भेट दिली होती। ठीक आहे, तुम्ही लहानपणी त्या मंदिराच्या आजूबाजू म्हणजे रोजच ना, सकाळी पण जायचं संध्याकाळी पण जायचं आणि ऑलमोस्ट पायी जायचो मी 2 किलोमीटर इकडनं, 2 किलोमीटर तिकडनं, संध्याकाळी पायी यायचो। बट कधी त्या मंदिरामध्ये असं पाया पडायला वगैरे गेलो नाही किंवा काय नाही। बट आता जेव्हा थांबलो ना मी, म्हणजे शंकराचं मंदिर होतं, अशी पॉझिटिव्ह वाईब येत होती ना तिथून। तू आता नेक्स्ट टाइम आली ना गावी, जाऊ ना आपण आता, जेव्हा कधी लवकरच प्लॅन होईल तेव्हा तू तिथं फक्त ना 5 मिनिटं थांब, तू असं रिफ्रेश वाटतं ना आणि तू फक्त अनुभव घे त्या गोष्टीचा। म्हणजे आणि सेम फिलिंग आहे ना, आपण जे डिस्कस करतो ना, म्हणजे आपली ट्रिप आहे ना अशी असते अनप्लॅन, 2 दिवसात जायचं, लगेच धावत जायचं, धावत यायचं, अशा बऱ्याच गोष्टी मी प्लॅन करते, बट त्या एक्झिक्यूट नाही होत। जसं की एक नाशिकला गेल्यावर मी काहीतरी तुझ्याकडे म्हंटली ती कुठेतरी जाऊ आपण, कपालेश्वर तर बरोबर ना। आणि असं आता कसं आहे, तू ठरवलं आणि डायरेक्ट केलं आणि असंच तुझी ती जम्मू वाली ट्रिप होती नाही का, हिमाचल वाली ट्रिप होती, आठवलं ना? तर तसं विचार कर की ऍज अ तुझ्या शूज मध्ये मी आली आणि माझ्या शूज मध्ये तू आलं तर काय होईल। म्हणजे मी डायरेक्ट असं काहीही न विचार करता मी माझ्या मनातील ती गोष्ट करायला लागेल। जस्ट इमॅजिन।
त्याच्यासाठी माझ्या शूज मध्ये यायची काय गरज आहे ना, तू असं पण कर तू बिंदास. दोघं गोष्टी ना म्हणजे काय म्हणतात, संसार ना बॅलन्स करायचंय ना, तर दोघांना म्हणजे सेम राहून नाही चालणार. तू डायरेक्ट ठरवणार आहे ना, मग मला विचार करून तू डायरेक्ट डिसिजन घेणार आहे ना, त्याच्यामुळे मला विचार करून वागायची जबाबदारी येते, कळलं ना. इथला पार्किंगला जागा. गिफ्ट तर घेतलं, पण पाऊस सुरू झाला. काय बोलते, लगेच 2 मिनिटात पाऊस चालू झाला. काय बोलली? अरे त्या दुकानात विचारलं मी, हे कमी वजनाचं आहे तर जास्त वजनाचं मिळून बनवून भेटेल का असं. अच्छा. तर तो बोला नाही, रेडीवालेच. गिफ्टचं डिस्कशन चालू होतं. काय गर्दी आहे आज सॅटर्डेची. सोनं घेऊन झालं, आता आमच्या मॅडमला चांदी घ्यायची. चांदीचे जोडवे शोधते आणि डिझाईन बघते 10 मिनिटापासून. बट घेऊन टाकू, आज खूप दिवसांपासून बोलत होती घ्यायचं, तर म्हटलं चल घेऊन टाक. हे ते आपले आजीच्या हातात कळं वगैरे बघितलं होतं का, त्यातलं मोठ्या टाईपमध्ये. याच्यातली घे नाही तर जोडी, पायी चालला जाईल का पट्टी तुझ्याकडनं. तू एवढी रेडी होऊन भाजीपाला घ्यायला आली होती. अरे भाजीपालाच मेन काम तेच होतं आणि पिशवी विसरली. एवढी रेडी होऊन बॅग वगैरे फुल मेकअप अँड ऑल. काय घेतलं सब्जी? काय घेतलं, मेथी घेतली, कोथिंबीर, कढीपत्ता, आलं, वाल. समझ गया, सब्जी टूर भी मिल गया भाई. हाँ ठीक है. मैं बोल असं दिसतच आहे. हे हातात पकडायची वेळ का आली? बॅग विसरली काय. म्हणजे आता कोणाला जर भाजीपाला घ्यायला यायचे ना, तर एकदम प्रॉपर रेडी पर्स वगैरे घेऊन, एकदम बॅग वगैरे घेऊन रेडी. असं नको करू, मी काय फक्त त्या गोष्टीसाठी थोडी आली, बाहेर आली मी, दुसरं पण काम होतं. जी बॅग घ्यायची ती विसरली. मग कधीतरी तू आठवण ठेवायचा की. म्हणजे हे बरं आहे, सोनाराकडे जायचे तर फुल ही वाली बॅग घ्यायची आणि भाजीपाला जायचे तर विसरायची. सेलिब्रेशनचं जस्ट पोरीला फक्त इन्फो द्यायची होती, म्हणजे अनाऊन्स करायचं होतं. फक्त किती सेकंडचा झाला ना, मोजून 1 मिनिटाची सुद्धा क्लिप नव्हती. त्याला मी 45 मिनिटापासून खेळतोय, कारण मी कॅमेरा पकडतोय आणि तिकडनं ती हसते, मध्ये मी हसतोय. म्हणजे याला लिमिट नाही राहिला, एवढा असतं. म्हणजे मी याचे जर BTS जर टाकले ना, मजाक करत नाही, BTS जर टाकले ना, तर तुम्ही अजून ना एकदम घायाळ होणार आहे. चल यावेळेस BTS ना टाकूनच राहू आपण यावेळेस. ओ चल. नाही एखादं फनी मोमेंट वाला बोलतोय मी, हर एक नाही भाई, फनी. आणि पोरगी खुश आहे आज एकदम. आवडतीचे असे मनासारखी डिझाईन शोधून काढली. डिझाईन नाही रे, प्लेनच आहे. मला थोडं बारीक मध्ये पाहिजे होतं. आपल्या लग्नाचं ते 2 वालं आहे आणि एवढा हे फक्त हे किती एकदम छोटे, म्हणजे बघायला गेलं ना जोडवे 400 रुपयाचे फक्त. पण याच्यासाठी मी एवढं ऐकलंय लग्नापासूनची कसर माझी पूर्ण ऐकून झालेली जोडव्यांबद्दलची. किरण, हे असं नको दाखवू बर का कसर, म्हणजे मी काय तुला टोमणेच देते का? ये भी जाएगा, मैं कट करने नहीं वाला. किती खोटारडा. पण तू हे सांग ना, की आता माझ्याकडे गाडी नाही, मी एकटी थोडी ना घ्यायला जाऊ शकते. तू घ्यायला नाही जात. मी तुला लग्नाचं, निलेशचं लग्न होतं तेव्हापासून 2 महिने त्याच्या आधीपासून म्हणते की मी लग्नात जोडवे घालेल तर मी नवीनच घालेल, मला पाहिजे. पण इतुशे म्हणजे 1000 रुपये पण नाही, पण तरी तुला दुकानापर्यंत नेवलं नाही मला. म्हणजे तुला असं म्हणायचं मी कंजूस आहे म्हणून दुकानापर्यंत घेऊन नाही गेलो? नाही, तुला बाकी सगळीकडे 4 राऊंड मारून पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल तू, पण माझे जोडवे घ्यायला तुला टाइम नाही भेटणार. आज केलंय ना, घेतलंय ना, पण टेंशन नको, हे सगळं कन्व्हर्सेशन मी टाकणार आहे. ये तो जाएगा भाई, ये इसके बिना ब्लॉग अधूरा है. ये तो जाएगा, पब्लिक डिमांड पे ये जाएगा. पब्लिकला माहितीच नाही काय झालंय. मैं किधर भी चिपका दूंगा ये वाला. तू बघा मी तुझं काय टाकेल. नाही आज अचानक फोन आला आणि निलेशचं यायचं फिक्स झालं. त्याच्यामुळे आधी आम्ही गिफ्ट घेऊन नव्हतं ठेवलं, कारण त्यांचं फिक्स नव्हतं. मग बाहेर जायचा प्लॅन ठरला. त्याच्यामुळे मावशींना मी आज फक्त चपात्या करायला लावला होता आणि म्हटलं की भाजी करून घेऊ. पण मग बाहेरचा प्लॅन झाल्यामुळे टाइम नाही भेटला आणि आता ऑलमोस्ट 11 वाजले. आणि आल्यावर ते झोकचं पण आम्ही व्हिडिओ शूट केला, म्हणून बराच टाइम गेला. त्याच्यामुळे आता काय म्हटलं की काय भाजी करत बसायची परत. हा भाजीपाला वगैरे पण आणलाय, तो पण सायमल्टेनियसली धुवून सुकवून फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. म्हणून म्हटलं की पोळ्यांचा चुरमा करू.
तर आजचं जेवण हेच आहे. तसं आम्ही बाहेर पाणीपुरीवर ताव मारलाय. कधी कधी तर मला वाटतं ना बाबा ही पोरगी आली कुठून, म्हणजे हिला भाजीपाला आणल्यानंतर धुण्याचा, त्याला व्यवस्थित असं हे करण्याचा, म्हणजे सुकवते अक्षरशः ही. अरे चांगलं राहिलं पाहिजे ना मग. म्हणजे तुम्ही बघताय ही काय प्रकार. रात्रीचे पाऊण झालाय 12:44 झाले. काय बोलतो? खरंच? 12:44 झाले. मोबाईलला? अजून हिचं हे चालूच आहे, त्याला पलटी करून ते सुकेल आणि हे सुकेल. नाही, आता ते तुला- मी असं fold मारून ठेवेल. तू ना तू जा तू जा. Start म्हणशील. स्टार्ट. अर्चू स्टार्ट आहे आता, मस्करी नको करू. तू हसतोय की? अरे मला डोकं कशाला तिथे खूप असतं मोबाईल? मला लगेच कळून हा जातं चल मग. लेन्स कडे बघ. हे बघ या. हसून घेऊ दे, हसून घेऊ दे, हसून घेऊ दे. मला फ्रेम ऍडजस्ट करू दे. हा चल बेस्ट आहे आता, उलट इथून बेस्ट आहे. हा चल मी इकडे बघतो. असं नको करू. हा, चल. पॉइंट आउट होतं यार. नाही नाही चल काय नाही. ते बघ यार, थर थर थर.